जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत मंजूर झालेला निधी विनाकारण अडवला जात असल्याचा आरोप करत अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करत प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले। सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की डीपीडीसी अंतर्गत विविध विकास कामांसाठी मंजूर निधी वेळेत वितरित न झाल्याने अनेक कामे रखडली आहेत। त्यामुळे स्थानिक विकासावर परिणाम होत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक दिवसापासून डीपीडीसी खासदारांची डीपीडीसी निधी प्रलंबित आहे। ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा डीपीडीसीची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही। प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे। कुठे डीपीची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची। प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होत आहेत। मग हा सरकारकडून पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर। कारण का इथे एनव्हीएचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे। काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है। मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे। आज मी या पत्राद्वारे कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले, त्यांना मी निवेदन देते। पण अलीकडील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी ठोस मागणी करण्यात आली आहे। रात्री पण दिवसा पण आता गरमीचे दिवस असतात, गुरांना पिकाला पाणी लागतं आणि एवढं लोड शेडिंग महाराष्ट्रात चालू आहे। देशभरात फक्त महाराष्ट्रात लोड शेडिंग चालू आहे आणि हे येणाऱ्या दिवसात अजून वाईट होणार आहे असं मला वाटतं। LPGवर कोणी बोलायला तयार नाही आहे, तेलावर कोणी बोलत आहे। सगळ्या फॅक्टऱ्या बंद पडल्यात आणि लोक बेरोजगार झालेत आणि लोड शेडिंग इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते आणि सरकार हात वर केले। खरं तर वीज बिल माफ करायला पाहिजे होतं, कर्ज माफ करायला पाहिजे होतं, पण ते काही केलं नाही। उलट दुष्काळात 13वा महिना हा शेतकऱ्यांवर, दोन्ही करून शेतकऱ्यांचं मरण। शेती हा जिल्ह्याचा मुख्य आधार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना डीपीडीसी निधी लवकरात लवकर वितरित करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, तसेच पाऊसग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणीही करण्यात आली। प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे।